महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर आता अद्यापही एकमत झालं नसल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच लोकसभा उमेदवारांची यादी रखडलेली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला महाविकास आघाडीनं 4 जागा देऊ केलेल्या आहेत, मात्र वंचित त्यावर नाखुश असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। पाहूयात। महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाहीये। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा आहे आणि त्यासाठी बैठकांवर बैठका देखील होत आहेत, पण जागा वाटपावर एकमत होताना काही दिसत नाही। महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला 4 जागांची ऑफर दिलेली आहे। दरम्यान महाविकास आघाडीनं वंचितला अल्टिमेटम दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली होती, मात्र राऊतांनी त्याचं खंडन केलंय। प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही। ते सन्माननीय नेते आहेत, ते त्यांचा पक्ष चालवतात, ते त्यांची भूमिका मांडतात। वंचित बहुजन आघाडी हुकुमशाही विरुद्ध लढणारा पक्ष आहे, संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे। आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून 4 जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे। असे प्रस्ताव कधीतरी मागे पुढे होत असतात। महाविकास आघाडीनं दिलेल्या 4 जागांच्या ऑफरवर वंचित खुश नसल्याचं पाहायला मिळतंय। प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काँग्रेसला खोचक टोला देखील लगावलाय। मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलंय। काँग्रेसला लोकसभेच्या 7 जागांवर वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या त्या 7 जागांची यादी आम्हाला द्यावी अशी विनंती मी खरगे यांना केलेली आहे। त्या सर्व जागांवर वंचित सर्व प्रकारची मदत काँग्रेस उमेदवाराला करण्यास तयार आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पत्रात म्हटलंय। त्यांनी दिलेले 3 प्रस्ताव जे आहेत ते आम्ही फेटाळून लावलेले। आम्ही त्याच्या बाबतीत असं व्हेरी क्लिअर आहोत। 3 जागेचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही फेटाळून लावलेला आहे। महाविकास आघाडीनं भाजप विरोधी मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला होता। गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी वंचितची आघाडी झाली खरी, मात्र त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यात आलेलं नव्हतं। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचितला महाविकास आघाडीत सहभागी करून घेतलं गेलं, पण जागा वाटपावरनं वारंवार मतभेद समोर आलेले आहेत। खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेस आघाडीनं केलेला होता, मात्र जागा वाटपावरून मतभेद झाल्यामुळे ती संभाव्य आघाडी होऊ शकली नव्हती आणि याचा थेट फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसलेला होता। तो अनुभव पाहता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता सावध पावलं टाकली जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।